झोपून रांगत रांगत जसं की एखादा साप किंवा सरडा. इथे किती नंदी आहेत, जसं काही नंदींची जत्राच भरली. खरंच हा ट्रेक हटके आहे, नावाप्रमाणेच हटकेश्वरप्रमाणे. म्हणजे नवीन आहेत त्यांची चांगलीच जिरणार. छाती फुटुस्तवर झालेले दमछाक, लांबलचक गुहेचं सरपटत घातलेलं टोक, अगदी निमुळत्या जागेतून पार केलेला नॅचरल ब्रिज, शेकडो नंदी असलेलं एकमेव शिवमंदिर, असा धाडसी, रोमांचकारी आणि भयंकर अनुभव म्हणजे हटकेश्वर ट्रेक. जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एका हटके ट्रेकला आणि त्या ट्रेकचं नाव देखील आहे हटकेश्वर ट्रेक. आता हटकेश्वर ट्रेक का म्हणतात, कारण जे वरती डोंगर दिसतं, भला मोठा डोंगर, त्या वरती टॉपला आहे हटकेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर आहे, त्यामुळे याला म्हणतात हटकेश्वर ट्रेक. आणि तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर तिथे एक ब्रिज दिसतो, दोन डोंगरांच्या मध्ये एक थोडासा ब्रिज दिसतोय, त्याला म्हणतात नॅचरल ब्रिज. हटकेश्वरचा नॅचरल ब्रिज आहे तो. शेजारीचा आहे नवरा नवरीची डोंगर. तर आपल्याला ह्या साईडने ट्रेक करत जवळपास 3 तासाचा खडतर ट्रेक करत आपल्याला त्या वरच्या पॉईंटला जायचं आहे, हटकेश्वर ब्रिजवर जायचं आहे. शक्य झालं तर नवरा नवरीच्या सुळक्यावरती सुद्धा जायचं आहे. आता आपण येतानाच एक बेसिक मिस्टेक केली होती की आपण गुगल मॅपला सर्च केलं होतं हटकेश्वर मंदिर, ज्याने की आपल्याला त्या गुगल बाईने नेलं तर चुकीच्या रोडनी त्या डोंगराच्या बॅक साईडला. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही त्या अजिबात रूटला जाऊ नका, कारण तो रूट अजिबात रूट नाही आहे, कच्चा रोड आहे. आणि वरती आम्ही जवळपास अर्ध्या डोंगरापर्यंत गाडी घेऊन गेलो. पुढे रस्ता एकदम ब्लॉक होता, रस्ताच नव्हता. बळच कस तरी आम्ही माघारी आलोत. आणि आलमे गावातनं आपल्याला हटकेश्वर ट्रेकला यायचं असतं, तर तुम्ही सर्च करताल तर आलमे सर्च करा. मित्रांनो, आपण ज्यावेळेस सह्याद्रीमध्ये ट्रेक करत असतो त्यावेळेस आपल्या सह्याद्रीची माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण कुठलीही आपल्याला माहिती कधी उपयोगी येईल सांगता येत नाही. आता आपल्या ह्या हटकेश्वर ट्रेकमध्ये आपल्याला इथं दिसतं शिसवचं झाड. ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे, इन केस तुम्हाला लूज मोशन्स लागले तर हे जे पानं जर चावून आपण खाल्ले धुवून, तर लूज मोशन्स कंट्रोलमध्ये होतात. तर ह्याला थोडंसं झूम करून पहा. ह्याला म्हणतात शिसवचं झाड. फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील की पूर्ण 100% खात्री असेल तरच असे प्रयोग करा. जर तुम्हाला पूर्ण खात्री नसेल आणि तुम्ही असे काहीतरी प्रयोग करताल, कुठेतरी व्हिडिओ पाहून जाताल आणि असे काही पण खाताल, तर काही धोकादायक सुद्धा फळं असतात, भाज्या असतात, पानं असतात, वनस्पती असतात. जसं की दातपडी वनस्पती आपण मागे एकदा हडसर किल्ल्याला ट्रेकला पाहिलं होतं. ते वनस्पती जर खाल्ली आपण, चुकून तोंडात गेली तर दात पडतात अक्षरशः. म्हणजे एवढे बेकार वनस्पती सुद्धा आहेत. त्यामुळे 100% खात्री असेल तरच अशा प्रयोग करा. द नॅचरल कन्झर्वन्सी दिल्ली, अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट खोपोली आणि छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई आलमे या 3 संस्थांच्या विद्यमाने आलमे गावामध्ये तब्बल 450 हेक्टरवरती विविध प्रकारच्या झाडांचं वृक्षारोपण आणि त्यांचं संगोपन करण्यात आलं आहे. हटकेश्वर डोंगररांगेमध्ये जे विविध सुळके आहेत त्याला ग्रामस्थांनी विविध नावं दिलेली आहेत. जसं की सर्वात डावीकडचा आहे नवरा डोंगर, त्याच्या बाजूला नवरीच्या पाठीमागे आहे छोटीशी कलवरी आणि कलवरीच्या मागे आहे सर्व वराडी डोंगर. आणि सर्वात शेवटी जो एकटा सुळका आहे तो आहे तेलणीचा डोंगर. म्हणजे पूर्वी वराडानंतर नवऱ्याच्या कानात जी बाई तेल सोडायची तिला तेलणी म्हणायचे, असा हा तेलणीचा डोंगर. आणि हे सर्व मिळून आहेत वराडी डोंगररांग. मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला दातपडीबद्दल बोललो होतो. हीच ती वनस्पती आहे, दातपडी वनस्पती. याचं इंग्लिशमधलं नाव, बॉटॅनिकल नेम रामेटा पण म्हणतात त्याला. तर या वनस्पतीला आपण चुकून स्पर्श करण्यापेक्षा तोंडात जर ह्याची पानं गेले तर आपले दात पडतात 1-2 दिवसामध्ये, असं म्हणलं जातं. त्यामुळे या वनस्पतीपासून ट्रेकिंग दरम्यान लांब राहिलं बरं. किंवा याच काय कोणत्याही वनस्पतीपासून तुम्हाला जर माहिती नसेल तर विनाकारण कुठल्याही वनस्पतीला स्पर्श करू नका, ते पानं तोंडात घालू नका. सर, याला हटकेश्वर का म्हणतात? सर, या डोंगराला हटकेश्वर बोलतात, कारण या डोंगराला म्हणजे सोन्याचा डोंगर बोलतात. हटक म्हणजे सोनं, तो हा सोन्याचा डोंगर. याच डोंगराला दुसरं पण एक नाव आहे की वऱ्हाडी डोंगर. तुम्हाला मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे
नवरा नवरीचा डोंगर, शेजारी कलवरी आणि हे वऱ्हाडी डोंगर आणि शेवटी जे दिसतंय तो तेलणीचा डोंगर. तर याच्या मागं अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आढळतो की हा सोन्याचा डोंगर आहे किंवा ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये ह्या हाटकेश्वराचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो. त्याचप्रमाणे तुम्ही काशीखंड हा ग्रंथ जर पाहिला तर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की हा हाटकेश्वरचा डोंगर तुम्ही 5 वेळा जर गेलात तर तुम्हाला काशीचं पुण्य लाभतं, अशी भाविकांची श्रद्धा या ठिकाणी असते. सर मगाशी तुम्ही रामायणाबद्दल पण एक उल्लेख केला हाटकेश्वरचा, तर तो काय आहे? तर सर या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्यावेळेस मी रामविजय ग्रंथामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख होतो की प्रभू रामचंद्र ज्या वेळेस वनवासासाठी निघाले होते, माता सीता असेल, प्रभू रामचंद्र असतील आणि लक्ष्मण असतील, तर त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी येऊन हाटकेश्वराचं दर्शन घेतलं. म्हणजे ती शंकराची पिंड आहे, मंदिर शंकराचं, त्या ठिकाणावरून पूर्ण पुढे ते त्याला गेले, कुठं पंचवटीला. हे त्या पूर्वीच्या काळचं हे दंडक अरण्य असण्याची दाट शक्यता आहे असं लोकांचं म्हणणं आहे. समोर जी आपल्याला घडी दिसते ते आहे कंठेश्वरी नदीचं उगमस्थान. त्या घडीच्या वरच्या पार्टमधून कंठेश्वरी नदी उगम पावते आणि खाली असं पुढे वाहत जाते. मग जवळपास 2 तास झाला पण चढतोय, तरी अजून 1.5-2 तास लागतील असं वाटतंय. ही भली मोठी खडी चढण चढायची, परत आत्ताच जमलो आहे. कालच चावणकीला केला आहे, त्यामुळे पूर्ण दमछाक. 2.5 तास झालं चढतोय आपण, तरी अजून तिकडे जायचं आहे. रस्ता उरकायचं का नाव घेत नाही. आलोय आपण तिकडनं. आपण मुद्दाम या ट्रेकला नोव्हेंबर महिना निवडला होता, कारण म्हणलं थंडीचे दिवस असतील, दमछाक जास्त होणार नाही. परंतु काय नशिबात थंडी नाही आहे. कालपासून सगळीकडं गरमीच गरमी, वरती आभाळ आलं, त्यामुळे जास्त दमछाक होती. थंडीचं नामनिशाण सुद्धा नाही. असे जे मोठे ट्रेक आहेत त्याला मोस्टली हिवाळ्याचे दिवस प्रेफर करत जा. थंडीचे दिवस म्हणजे जास्त त्रास होणार नाही. उन्हाळ्यात तर अजिबात नाही. एक वेळ पावसाळ्यात येऊ शकतं, पण उन्हाळ्यात अजिबात नाही. आता हिवाळ्याच्या दिवसात वरती पाणी असेल, पण कदाचित उन्हाळ्यात पाणी पण संपलेलं असेल, त्यामुळे मी किती खालून पाणी नेलं तरी उपयोग राहणार नाही. पण मोस्टली नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिनेच प्रेफर करा या ट्रेकसाठी. खरंच हा ट्रेक हटके आहे, नावाप्रमाणेच हाटकेश्वरप्रमाणे. म्हणजे नवीन आहेत त्यांची चांगलीच जिरणार. त्यामुळे विदाऊट तयारी आणि तुम्हाला चालायचं प्रॅक्टिस जर नसेल तर अजिबात या ट्रेकला येऊ नका, असं मी रिकमेंड करेल. ज्यांना चांगली चालायची सवय आहे त्यांनीच हा ट्रेक प्रेफर करा. मित्रांनो, 3 तासाच्या अथक ट्रेकनंतर आपण आता टॉपवर पोहोचतो आहे. तर इथनं आपल्याला विहंगम असा आजूबाजूचा परिसर दिसतो आहे. तर समोर जी आहे धरण, ही आहे माणिकडोह धरण दिसतं आहे. समोर जो किल्ला दिसतोय तो आहे शिवनेरी किल्ला. हा वाला शिवनेरी किल्ल्याच्या पाठीमागचं पाणी दिसतोय हे आहे वडस धरण. हा जो समोरचा डोंगर आहे तो आहे लेण्याद्रीचा डोंगर, आणि खाली लेण्याद्रीच्या लेण्या आणि गणपती मंदिर आहे इथे खाली. इकडे लांब दूरवर पाहिलं तर आता धोक्यामुळे दिसत नाही, पण ते आहे ओझरचं येडगाव धरण. समोर आहे ओतूर आळेफाट्याचा प्रदेश. हा आहे हाटकेश्वरचा एरिया, आणि त्याच्या पाठीमागे पिंपळगावचा डॅम. तर असं मस्त असा विहंगम परिसर दिसतो आपल्याला. धोक्यामुळे क्लिअर दिसत नाही, पण बऱ्यापैकी आपल्याला इथून माहिती भेटते. मित्रांनो, मगाशी आपण ते एक घडी पाहिली होती त्या नदीचं उगमस्थानाची. आपण वरती गडावरती आल्यानंतर आपल्या इथं दिसतंय ही जी गुहा आहे तिच्या आतून या नदीचं उगमस्थान आहे. इथे आपल्याला छोटंसं शिवलिंग दिसतंय, आणि मग ह्या घडीमधनं मगाशी दाखवल्याप्रमाणे ती नदी उगम पावते आणि पुढे जाऊन मिळते. हीच ती घडी आहे. इथून पुढे वाहत जाते आणि पुढे एका तलावाला मिळते. हाटकेश्वरवरती जाण्यासाठी टोटल 3 मार्ग आहेत. त्यातला पहिला आहे कोळवाडी मार्गे, परंतु हा रस्ता तीव्र उताराचा आहे. दुसरा रस्ता आहे गोदरे मार्गे, आणि तिसरा रस्ता आहे आलमी मार्गे.
या तीनपैकी आलमी मार्गे जाणारा रस्ता हा सर्वात सोपा आहे. पण जरी हा मार्ग सोपा असला तरी वर जाण्यासाठी टोटल 4 ते 4.5 तास तुम्हाला लागतात. हा संपूर्ण ट्रेक खूप दमछाक करणार आहे, त्यामुळे जेवढं जास्त पाणी तुम्हाला ठेवता येईल तेवढं जास्त पाणी तुम्ही सोबत ठेवा. वरती माथ्यावर आल्यानंतर सपाटीचा रोड आहे. ही एक दिलासादायक बाब. जी दमछाक आहे आपली खडी चढणीची, वरच्या वाऱ्या लागल्यानंतर कुठल्या कुठे पळून जाते. आणि आपण आता खूप जवळ आलोत आपल्या डेस्टिनेशनच्या. वाव, समोर मित्रांनो, वा काय जागा आहे. समोर दिसतं आपल्या पिंपळगाव डॅम आणि पाठीमागे हरिश्चंद्राची रांग. मस्तच काय नजारा आहे. हटकेश्वर मंदिरापाशी आल्यानंतर इथे एक पाण्याचं टाका आहे. खूपच थंडगार पाणी. हे पाणी पिण्यायोग्य नाही, पण या पाण्याने आपण फ्रेश होऊ शकतो, हातपाय धुवू शकतो. इथे एक दावाने बादली ठेवली. एकदम फ्रीज सारखं थंडगार पाणी. एकदम या पाण्याने हातपाय धुतल्यानंतर अख्ख्या ट्रेकचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. पण हे पाणी पिण्यायोग्य नाही मित्रांनो. त्या पाण्याच्या टाक्यापाशी फ्रेश होऊन आपण पुन्हा मंदिरापाशी येतो. हे आहे नवीन हटकेश्वर मंदिर. फायनली आपण आलो आहोत हटकेश्वर मंदिर. हे आहे नवीन हटकेश्वर मंदिर. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे किती नंदी आहेत. जसं काही नंदींची जत्राच भरली. शिवलिंगे देखील भरपूर आहेत, परंतु नंदींची संख्या बघा. इकडे देखील नंदी आहेत. एवढ्या उन्हातनं पण खूप थंडता वाटते. इथे शांत वाटते एकदम. इथलं शिवलिंग आहे. यात बहुधा खालनच पाणी येत आहे या खड्ड्यामध्ये. ह्या साईडने इथनं आत्ता सुद्धा पाणी पाझरते पहा. खूप थंडगार पाणी आणि खूप शांतता. मन एकदम प्रसन्न होत आहे. तर हे असं आहे जुनं पुराण असं नवीन हटकेश्वराचं मंदिर. जुनं हटकेश्वर मंदिराकडे आपण आता थोड्याच वेळात जात आहोत. आपल्याला प्रश्न पडला असेल की एवढे नंदी इथं का ठेवलेत. तर हे सर्व आहेत नवसाची नंदी. कोणी जर इथल्या देवाला नवस बोलला असेल, जसं की गर्भधारणा असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक काही इच्छा असतील, ते नवस ज्यावेळेस पूर्ण होतात त्यावेळेस तो भक्त इथे नंदी आणून ठेवतो. थोडक्यात एवढ्या लोकांचे इथं आल्यानंतर नवस पूर्ण झालेत. जर तुम्हाला काही नवस बोलायचे असेल तर एवढा खडतर ट्रेक करून इथे वरती येऊ शकता. त्या जुन्या हटकेश्वर मंदिरापासून बरोबर लेफ्ट साईड घेतला तर एक पायवाट येते. ही पायवाट जाते गणपती गुहा, गणपती गडद म्हणतात त्याला, त्या गुहेकडे. इथे 2-3 पायऱ्या दिसतील तुम्हाला. या जर पायऱ्या लागल्या तर समजून जा की तुम्ही योग्य मार्गावरती आहात. ही पुढे पायवाट जाते गणपतीगड तिकडे. ती गणपतीगड ती छोटी गुहा आहे आणि अजून एक भली मोठी गुहा देखील आहे, त्यात पण आपण जाणार आहोत. सो स्टे ट्यून. त्या गुहेकडे जाण्याचा मार्ग थोडा रिस्की आहे, थोडं जपून चला. एकदम दरीच्या तोंडाला आहे तो रस्ता.
पुढे खोलदरी, हा मुंबई कल्याण हायवे दिसतोय. पाठीमागचा आहे पिंपळगावचा डॅम आणि पाठीमागे धुक्यात सगळ्यात हरवलेला आहे हरिश्चंद्रगड आणि त्याची रांग. तर हा होता हाटकेश्वर पार्ट 1. पार्ट 2 हा पुढील आठवड्यातील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.